नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या बार्शी तालुक्यामध्ये कृषीनिष्ठ परिवाराचं जर तुम्हाला काम बघायचं असेल तर तुम्ही माड्यात येऊ शकता, मोहोळमध्ये येऊ शकता किंवा बार्शी तालुक्यामध्ये येऊ शकता. तर ज्यावेळेस आम्ही कृषीनिष्ठ परिवार म्हणून एक फळशेतीची लागवडीची कंटिन्यू सातत्यानं काम करत राहतो. त्याच्यामध्ये आम्ही यावर्षी 2026मध्ये 10 लाख फळझाडं, मग ती कुठल्याही फळाची असू द्या, 10 लाख झाडं लावायचा आमचा मानस आहे आणि तो निश्चितच पूर्ण होईल. 5.5 लाखापर्यंत आम्ही आता जवळजवळ आलो. त्याच्यामध्ये जगदळे मामाच्याच फार्म हाऊसला आम्ही 70,000 झाडं लावतो आहे. आपण घरी 43,000 लावतो. असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी काम करणारे छोटे छोटे शेतकरी ते एकर अर्धा एकर ते आम्ही आमच्याकडून नोंद घेतो आणि लागण करतो. तर यावर्षी निश्चितच माझं मत आहे की मी 10 लाख तरी किमान फळाची झाडं लावण्यामध्ये निश्चितच यशस्वी होईल. त्याचं कारण आहे व आता जसं जसं तुम्ही बघत जाल तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता ज्यावेळेस आम्ही पहिलं काम बघायला जातो ना, त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर हे रोडकर जर बघितलं तर एकदम स्वतःला एक आनंद देऊन जातं. कारण ह्या इथं आम्ही येऊन आता जवळजवळ 5 वर्ष झाली. तर 5 वर्षानंतर आम्ही ज्यावेळेस पुन्हा त्या बागेमध्ये जातो तर त्यावेळेस एक मनाला असं समाधान वेगळं जातं की आपण नवीन जे काम करत जातो ते भविष्यामध्ये काय देऊन जाणार आहे आपल्याला, किंवा निसर्गासाठी असेल किंवा गोरगरिबाची रोजीरोटी भागवण्यासाठी. फळशेतीमध्ये ज्या गोष्टी आम्हाला साध्य करायच्या त्या फळशेती सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढवण्यामागं सगळ्यात मोठा उद्देश एकच आहे की एक इंडस्ट्री किंवा एक कारखाना उभा राहिला तर 400च्या आसपास लोक कामाला लागते. ती आम्ही वर्षाला जर समजा 10 लाख झाडं जरी लावली, म्हणजे 1000 एकर जरी फळशेती लावली आम्ही, तरी 1000 एकरामध्ये 2-3 माणसं लागली तर आम्ही वर्षाला किमान 4-5 हजार लोकांच्या हाताला काम देऊ शकतो. आणि माझ्या जी माता भगिनी आहेत त्यांची रोजीरोटी, त्यांना पण प्रगती करायची किंवा प्रगतीपथावर जाण्यासाठी रोजगारामध्ये वाढ होण्यासाठी विशाल हे कृषीमध्ये कृषीशिवाय आता भूक भागणं देशाचं फार मुश्किल झालं. कारण कृषीची एकमेव क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आज बी नाही म्हणलं तर 60% जास्त देश आपला कृषीच्या नुसत्या जी रोजचा उदरनिर्वाह आहे तो कृषीमधूनच होतो. मग ती रोजगार निर्मिती असेल, फळ निर्मिती असेल, त्याच्यामधून होणाऱ्या डाळे असतील किंवा तेल असेल किंवा सगळ्या कृषीचं जी मार्केटमध्ये आपले शहरी बांधव जे काम करते त्यांच्यासाठी पण एक रोजगार निर्मिती आमच्या ग्रामीण भागातून होते. परंतु जो कृषीनिष्ठ परिवाराचं काम आहे ती सातत्यानं आम्ही तुमच्याकडनं कुठलाही मोबदला न घेता आम्ही तुम्हाला मदत करत राहू. मग बँक सिस्टीमला अडचणी येऊ द्या, म्हणजे आम्ही काय म्हणजे आमच्याकडं ज्या कुठल्याही क्षेत्राला तुम्हाला अडचण आली तर आम्ही पाठीमागं उभा राहण्याचं काम करतो. किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आमच्या अनुभवामधून आल्या त्या मी आतापर्यंत किमान 1000 एकर द्राक्ष किंवा 1000 एकर फळशेती लावण्याचं काम केलं मित्रांनो. तो जो माझा शेतीमधला अनुभव आहे, मी काय ॲग्रिकल्चर झालेला नाही, फार कमी शिकलेला शेतकरी आहे, परंतु ज्या गोष्टी मी आयुष्यामध्ये करत राहिलो त्याच्यातून जी अनुभवाची शिदोरी माझ्याकडे आहे ती वारंवार मी इतरांना देण्याचा प्रयत्न करतो. तर यावर्षी मी निश्चितच एक तुम्हाला म्हणजे शब्द देतो की मी या 2026मध्ये 10 लाख झाडं 100% लावण्याचं काम करीन. माझं मत आहे त्याच्यापेक्षा पुढं व्हायला पाहिजे, पण आमचा जी कृषीनिष्ठ परिवाराची टीम आहे त्यांनी 100% ठरवलं की यावर्षी काय जर झालं तर 10 लाख झाडाची लागण करायची. मग त्याला कुठलंही तालुक्याचं बंधन नाही, राजकारणाचं बंधन नाही, कुठल्याही गोष्टी आम्ही मानत नाही. आणि आम्ही कुठलेही म्हणजे कोण चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं याच्यापेक्षा आमचं जे काम आहे त्याच्यावर फोकस देत राहतो. आणि भविष्यकाळामध्ये आपण फळशेतीला घेऊन पुढं जात असताना येणाऱ्या काळामध्ये पहिलं आम्हाला लोकांकडे जावं लागायचं, तुम्ही फळशेती लावा. आज अशी परिस्थिती तयार झाली, एक नाव झालं कृषीनिष्ठ परिवाराचं. त्याच्यामुळं आज लोकांचं कॉल येतं आम्हाला, बापा आम्हाला बाग लावायची आहे. मग आमच्या टीममधली काय पुरं जाऊन त्यांना शेती बघून लेवलची कामं सांगणं करणं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणे GCPची कामं चालते, ट्रॅक्टरची कामं चालते, ते अनेक प्रकारे रोजगार निर्मिती झाली. आता तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. समजा बार्शी शहर आहे. बार्शी शहरामध्ये जी तरुण ग्रामीणची जी तरुण पिढी शिकली, क्लास 1 झाली, सुपर क्लास 1 झाली किंवा डॉक्टर म्हणजे आपली जी आरोग्याची सेवा देणारी लोक बार्शी शहरामध्ये झाली, त्यांना जी काय एवढे मोठे 15-15 वर्षाची डिग्री घेतल्यानंतर जो पैसा त्यांना 4 रुपये मिळतात ती पैसा त्यांनी इतरत्र कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा मी काय डॉक्टर लोकांना पण रिक्वेस्ट केली की तुम्ही आपल्याच लोकांना शेतीमध्ये जर काम दिलं किंवा आपल्या एरियामध्ये जर ग्रामीणला तुम्ही शेतीमध्ये थोडंसं अर्थकरण तुमचं खर्च केलं तर निश्चितच तुम्हालाही म्हणजे ज्या ग्रामीणमधून तुम्ही आला त्या लोकांना मदत होईल. आणि तुमच्या जी शेवटी भावकी आहे किंवा गाव आहे, छोटंसं गाव असते, त्या गावामधल्या लोकांना जर तुम्ही तुमच्यामार्फत जर तुम्ही ही करून दिलं म्हणजे
रोजगार निर्मिती करून दिली तर त्याचा निश्चितच तुम्हाला एक वेगळा आशीर्वाद भगवंताच्या रूपानं मिळेल किंवा आमच्या गोरगरिबांच्या एक अपेक्षा असते. शेवटी कसं आहे मित्रांनो, ज्यावेळेस एखादा घरामधला कुटुंबातला मुलगा लागतो ना सर्व्हिसला, त्यावेळेस भावकी असेल, गाव असेल किंवा सरपंच असेल, ह्या लोकांसाठी ती फार अभिमानाची गोष्ट असते. परंतु अलीकडल्या काळामध्ये म्हणजे जी धगधगीचं जीवन आहे त्याच्यामध्ये शहरामध्ये गेला की माणूस भरकटत जातो आणि आमचा ग्रामीण एरिया विसरून जातो. तर तसं न करता तुमच्याकडे आलेले जे 4 पैसे आहेत ते पैसे तुम्ही निश्चितच गावाकडे थोडीशी त्याच्यामधून इन्व्हेस्टमेंट करा आणि आमचा जी गावखेड्यामधला जो मजूर आहे किंवा जो कामगार आहे, ट्रॅक्टर असेल किंवा आधुनिक तंत्रज्ञानचा जो वापर आला आहे, त्यांनी जी मशिनरी घेतली त्या गावात त्यांना काम मिळेल आणि निश्चित तुमची प्रगती होईल. आता प्रगती कशी होईल तर समजा शेतीमध्ये तुम्ही डेव्हलप केल्यानंतर जो तुमच्या जमिनीचा, तुमच्या प्रॉपर्टीचा जो दर वाढणार आहे, तो दर तुम्हाला उत्पादन कमी येईल किंवा जास्त येईल याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. पण निश्चितच तुम्ही ज्यावेळेस तुमची प्रॉपर्टी डेव्हलप करता किंवा कोरडवाहूची जमीन बागायत करता, त्यावेळेस त्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्युएशन वाढणार आहे, तीच तुमचं भांडवलाचं जी तुमची परतफेड आहे ती होऊ शकते. त्यामुळं तुम्ही ज्या लोकांकडचं अर्थकारण मजबूर आहे त्यांनी खेड्याकडे वळण्याची गरज आहे. आणि मी आता अशीच रिक्वेस्ट आमचे मित्र पोकळे सर आहेत त्यांना केली होती. त्याच्यानं त्यांनी त्याला चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिला. आता मी 10-15 डॉक्टरांची शेती बघतो. त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड अशी इन्व्हेस्टमेंट केली आणि एक आनंदाचं वातावरण तयार झालं. आता त्यांच्या शेतामध्ये ज्यावेळेस मी येतो ना, त्यावेळेस एक 10-15 कुटुंब त्यांच्या शेतीमध्ये काम करतात किंवा राहतात आनंदानं. मी आल्यापासून जी कुटुंब त्यांच्यामध्ये आहे ती 30 सातत्यानं आज 4-5 वर्ष झालं काम करते, त्याने आनंदानं राहते. ते तुम्ही एक 10-15 कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं ही सुद्धा म्हणजे भगवंतानं तुम्हाला दिलेली देणगी आहे आणि ती ज्यावेळेस तुम्हाला देते जसं आपण एखादी गाथा वाचताना म्हणजे उतणार नाही, मातणार नाही, तसं आहे की खेड्यामधल्या लोकांना तुम्ही कंटिन्यू सातत्यानं लक्षात ठेवणं आणि तुम्ही त्या लोकांचा विसर न पडू देणं ही तुमच्या आयुष्यातली किंवा तुमच्या कर्माची ती परतफेडच असते मित्रांनो. आपण अशा लोकांना ज्यावेळेस मी भेटतो बरं का, तर त्याच्यामध्ये मला यांच्या जवळ असण्याचं, समजा आता पोकळे सर आहे, पोकळे सर असेल, किरण असतील किंवा अशी किरण मांजरे सर असतील, अशी जी डॉक्टर आहेत जी शेतीमध्ये जास्त काम करतात किंवा आमच्या माढा तालुक्यामध्ये पाटील डॉक्टर आहेत, अनेक डॉक्टरांची नावं घेता येतील आपल्याला. त्यांनी घोगले डॉक्टर आहेत. ह्या डॉक्टर लोकांनी जी शेतीमध्ये जो पायंडा पाडला आणि त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा तयार झाली की त्यांचं बघून किंवा त्यांच्याकडं अर्थकारण थोडंसं बरं असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय शिकता येतं आम्हाला आणि त्याच्यामुळं ही जी आजूबाजूची जी शेतकरी बांधव आहेत छोटं, त्यांच्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट तयार होतो किंवा नवीन एखादी गोष्ट त्यांच्यामध्ये शिकायला भेटते आणि त्याच्यातून काय तरुण पुढं जाण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळं ज्यांची परिस्थिती भविष्यामध्ये बरी होत जाईल त्यांनी ग्रामीणला विसरू नका. शेवटी ग्रामीण प्रगती ही देशाची खरी प्रगती होणार आहे. कारण जेवढा शहरामध्ये लोकसंख्या त्याच्यापेक्षा आज बी गावखेड्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि हीच लोक अतिशय चांगली मनानं मोठी अशी शेतकऱ्याचं मन ही तुमच्या शहरी लोकांपेक्षा पण निश्चितच मोठं असते मित्रांनो. त्याचा विचार करा आणि भविष्य काळामध्ये इन्व्हेस्टमेंट जी तुमच्याकडे अर्थकारणामधून जी 4 रुपये शिल्लक राहतील ते आमच्या ग्रामीणमध्ये लावा. ग्रामीणमध्ये तुम्हाला निश्चितच आम्ही सहकार्याची भूमिका ठेवू आणि आमच्या गोरगरीब गाड्यातल्या लोकांना एक प्रगतीचा सोर्स कामाच्या रूपानं तुम्ही द्यावा ही सर्व सुशिक्षित वर्गाला एक नम्र विनंती करतो आणि मी थांबतो. नमस्कार.